चेंबूरमधल्या वृक्ष दुर्घटना प्रकरणात सादर करण्यात आलेल्या वादग्रस्त चौकशी अहवालावरून मुंबई महापालिका सभागृहात मोठा गदारोळ झाला। या अहवालावरती तीव्र आक्षेप घेऊन सभागृह नेते गणेश खणकर यांनी सभागृहातच चौकशी अहवाल फाडून निषेध व्यक्त केला। खणकर यांनी या अहवालावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले। हा चौकशी अहवाल एकतर्फी असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणाची निष्पक्ष आणि त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। चेंबूरमधल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली। हा अहवाल देऊन मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार झालाय त्याचा निषेध करतो आणि महापौर महोदया, हा अहवाल अशा पद्धतीने येणार असेल तर हा अहवाल आम्ही फाडून प्रशासनाच्या तोंडावर फेकतो। एवढंच बोलतो। खूप खूप धन्यवाद। पुढची बातमी पाहूया। दरम्यान आपल्याकडे अधिकृत अहवाल अद्याप आलेला नाही अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिलेली आहे। माझ्याकडे तर अहवाल आलाच नाही। मी व्हॉट्सअपवरती आलेल्या अहवालावरती मीडियाला त्या ठिकाणी मी माझी जी काय मला द्यायचं होतं ते मी बोलले, पण अशा पद्धतीचं जो अहवाल जो वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार सूचना देऊन सुद्धा असा अहवाल तुम्ही केला, अख्ख्या मुंबईकरांनी तुमचा विरोध केलेला आहे। दरम्यान सभागृह नेते गणेश खणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। तर तुम्ही तो अहवाल बघितला असेल, एकंदरीत सगळ्यांचीच त्या अहवालावरून नाराज सगळ्यांचीच त्या अहवालावरून नाराजी आहे। आज स्वतः त्याच्या आई वडिलांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी होती, शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। पण जो अहवाल मी बघितलाय आणि वाचलाय, अत्यंत दुर्दैवी प्रकारानंतर जे काही गांभीर्यानं विषय करायचे असतात किंवा त्या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे, जी अपेक्षा होती त्या सर्व अपेक्षांना हरताळ फासणारा अहवाल आहे आणि आम्हाला हा अहवाल अमान्य आहे। सर, तुम्ही त्रयस्थ संस्थेकडून याची चौकशी करायची मागणी केली होती आणि स्वतः आपण स्टँडिंग समितीमध्ये 2 पत्रव्यवहार हे समोर आणले होते। त्यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये कशा प्रकारे त्यांनी ते पत्रव्यवहारच पाहिले नाही असं थेट तिकडून दिसून येत होतं, पण तरी देखील अधिकाऱ्यांवर कारवाई न करता कंत्राटदारावर करण्यात आली आहे कारवाई। बघा, मुंबई महापालिकेमध्ये एक सिस्टम गेली अनेक वर्ष चालू आहे की आपण एखादी तक्रार दिल्यानंतर मग त्या अधिकाऱ्यांना सांगायचे तक्रार तर मिळाली पण हे माझं काम नाही, एक काम करा तुम्ही या डिपार्टमेंटकडे जा। हे सामान्य नागरिकांना तर याचा अनुभव होताच, आत्ता डिपार्टमेंटमध्येही ही गोष्ट सुरू आहे। यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही। या अहवालासंदर्भात तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे धाव घेणार आहात, मुख्यमंत्र्यांना हा सगळा विषय समजून सांगणार आहे? नक्की। जे चुकीचं होतंय ते आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवणं, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व मुंबईचा कारभार आम्ही करण्याचा प्रयत्न करू, त्यांचं जे विजन आहे या मुंबई शहराच्या विकासाचं, नक्कीच आम्ही महापौर असेल, मी असेल, स्थायी समितीचे अध्यक्ष असतील, उपमहापौर असतील, जे जे आमचे जबाबदार, आम्ही सर्वच हा विषय त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ। सर्वांनाच हा अहवाल अमान्य आहे आणि आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या देखील कडे जाऊ आणि लवकरात लवकर हा विषय कसा मार्गी लागेल आणि त्या 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवला कशा प्रकारे न्याय मिळेल याचा देखील आम्ही पाठपुरावा करू। कॅमेरामन सचिन शिंदेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान याच सगळ्याच्या अनुषंगानं उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। उद्यान विभागाचे अध्यक्ष हेतल गाला आहेत। मॅडम, काय सांगाल, एकंदरीत तुमच्याकडे अहवाल न येता हा डायरेक्ट माध्यमांमध्ये आला, त्यामुळे आज तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली आहे? बघा, असं आहे की नाराजगी हे नाही आहे की अहवाल माझ्याकडे आलेला नाही आहे, हे पण वस्तुस्थिती आहे की माझ्याकडे किंवा स्टँडिंग कमिटी किंवा महापौर महोदय कुठेही अहवाल सादर केला गेलेला नाही आहे। कुठल्या माध्यमातून कसं काही ते सादर केला तेही मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये जे पनिशमेंट म्हणून जे अहवाल सादर केलेला आहे ते आम्ही सर्व नगरसेवकांना अमान्य आहे। पण आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।